नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच गट ब मुख्य परीक्षा 2024 संपन्न झाली होती। त्याची प्रथम उत्तर तालिका देखील आयोगाने प्रसारित केली होती। त्याच्यानंतर 1-2 महिना कालावधी घेतल्यानंतर आयोगाची फायनल आन्सर की आली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 12 प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत आणि 2 प्रश्नांची उत्तरं ही बदल करण्यात आलेली आहेत। पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, इथे MPSC मध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा आपण पाहतो। जागा ह्या तटपुंज असतात आणि फॉर्म हे 4-4, 5-5 लाख आलेले असतात आणि कित्येक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडण्याच्या स्थितीत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक मार्कावरनं आपण परीक्षेच्या बाजूला निघू शकतो आणि इथे जर आपण पाहिलं तर तब्बल 12 प्रश्न रद्द ही कल्पनाशक्तीच्या पलीकडली गोष्ट आहे, हे तुम्ही पण समजू शकता। आणि मला एवढंच म्हणायचं आहे की या 12 प्रश्न जर रद्द होत असतील आणि 2 प्रश्नांमध्ये जर बदल होत असेल तर मेरिटवरती याचा किती परिणाम होऊ शकतो हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही। आता ज्या लोकांचे स्कोर 140 प्रश्न बरोबर होते, म्हणजे मी फक्त प्रश्न सांगतो आहे, त्याला तुम्ही 2 ने कन्वर्ट करा म्हणजे ते पुढे जातील। तर समजा एक प्रश्न रद्द झाला तर तुमचे 2.5 मार्क कमी होतात। अशा प्रकारे 12 प्रश्न जर एखाद्याचे रद्द होत असतील आणि त्यातले 6-7 प्रश्न देखील बरोबर असतील तर विचार करा, तो विद्यार्थी कुठून कुठे येईल। आणि ही गोष्ट काही एका दिवसाची किंवा एका उत्तर तालिकेची नाही, ही गोष्ट आहे एका वर्षाची, मागून चालत आलेल्या कित्येक वर्षांची। की आपण आज अभ्यास करत नाही, आपण 4-5 वर्षापूर्वीपासून अभ्यास करतोय आणि तब्बल आपण खूप अभ्यास करून आता परीक्षा देतोय आणि परीक्षेमध्ये फायनल कीमध्ये असं निदर्शनास येतं की 12 प्रश्न रद्द होत आहेत आणि 2 प्रश्न हे कॅन्सल केले जात आहेत, त्याचे उत्तरं चेंज होऊन येत आहेत। तर काही शब्दच नाही येतात ह्या गोष्टीसाठी। आणि तुम्ही हे जाणू शकता की आपल्या मेरिटच्या निकालावरती, फायनल मेरिटवरती किती याचा परिणाम होऊ शकतो। आता कट ऑफ एक्सपेक्टेड करणं हा निव्वळ, म्हणजे आता हा शब्द नाही वापरण्यासाठी, त्यामुळे मी तो शब्द वापस घेतो, परंतु आता कट ऑफ एक्सपेक्ट किती लागेल हेच आपण सांगू शकत नाही, कारण 12 प्रश्न रद्द होणे म्हणजे ही काही साधी क्षुल्लक गोष्ट नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघूयात, आज इनसाइट मिररवाले जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मी 1 वाजता कट ऑफ देण्याचा प्रयत्न करीन, जो वारंवार त्यांचा कट ऑफ हा एक्झॅक्टली 1-अर्धा मार्काच्या बरोबर राहतो आणि ते बरोबर योग्य देतात। पण आज सुद्धा त्यांची कसरत होणार आहे की आपण नेमकं कट ऑफ किती द्यावा लागेल, बघणं उत्सुकतेचं ठरेल। मी पण वाट बघतो 1 वाजण्याची की ते कट ऑफ किती सांगतायत, काय सांगतायत, परंतु यामध्ये आपण कोणाला दोष द्यायचा नेमका हे तुम्हीच ठरवा। मी याच्याबद्दल काही बोलणार नाही, फक्त मी एक MPSC विद्यार्थी आहे, मी MPSC करतो, जे मला वाटलं ते मी बोललो। मी सरकारच्या विरोधात बोलू इच्छित नाही, MPSC आयोग हे स्वतंत्र आहे, त्यांच्याबद्दल मी बोलू इच्छित नाही, परंतु आपण अभ्यास करतो रात्रंदिवस आणि हे 12 प्रश्न रद्द होणे आणि 2 प्रश्न कॅन्सल होणे हे योग्य नाही किंवा त्यांची उत्तर बदलणे योग्य नाही असं मला वाटतं। म्हणून मी एक माझी प्रतिक्रिया नोंदवत आहे। मला इथं कोणाविरुद्धही बोलायचं नाही, मी अभ्यास करतोय म्हणून फक्त एक माझं मत मांडतोय। जय हिंद।